गडिंग्लज तालुक्यातील भडगाव पुलाच्या बाजूला जो पर्यायी रस्ता काढण्यात आलेला होता तो 4 दिवसापूर्वी मुसळधार पावसामुळे वाहून गेलेला आहे आणि आपण पाहिलं तर गडिंग्लज तालुक्यातील 50हून अधिक गावांचा या शहराशी संपर्क सुटलेला आहे। चंदगडचा हा राज्यमार्ग बंद झालेला आहे। जो नवीन पूल बांधण्यात आलेला आहे तो 21 तारखेला चालू करणार असं प्रशासनामार्फत सांगण्यात आलेलं आहे। तर याला जबाबदार कोण असं नागरिकांच्यातून विचारलं जात असताना ना आमदार ना खासदार या समस्येकडे लक्ष देत नाहीत अशी देखील ग्रामस्थांच्याकडून किंवा नागरिकांच्यातून तक्रार होत असताना आपण आज पाहतोय जिल्हा परिषदेचे सदस्य अनिरुद्ध रेडेकर यांनी प्रांतांची भेट घेतलेली आहे आणि संबंधित जो ठेकेदार आहे संबंधित प्रशासन आहे म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करावी यासाठी त्यांनी प्रांतांशी बोलणं झालेलं आहे। काय सांगाल? खरोखरच तुम्ही खूप चांगलं काम केलेलं आहात, कुणाचंही याकडे लक्ष नव्हतं, लक्ष देणं गरजेचं होतं आणि तुम्ही पुढाकाराने आता ही बैठक लावलेली आहे। भडगावचा पर्यायी पूल वाहून गेलाय आणि भडगावचा पूल नवीन पूल पूर्ण नसल्यामुळं गडिंग्लज आणि चंदगडची जी कनेक्टिव्हिटी आहे ती पूर्णपणे ठप्प झालेली आहे आणि त्याचा बराचसा त्रास हा सर्वसामान्य लोकांना जाणवत आहे। माझ्या नूल मतदारसंघातल्या जरई गावातनं आता ही वाहतूक चालू आहे। जरई गावाच्या मधनं तो रस्ता गेलेला आहे आणि आता ज्याप्रमाणे शहरी भागात ट्रॅफिक जाम असते त्या पद्धतीने तिथं तासभर आता ट्रॅफिक जाम राहायला लागले आणि कोणाला ताळमेळ नसल्यामुळं बराचसा कामात तिथं गोंधळ आहे। ते भडगाव पुलाचं काम किती दिवसात पूर्ण होणार किंवा पर्यायी मार्ग काय ह्या संदर्भात काहीही लोकांच्या सर्वसामान्य लोकांच्या मला बऱ्याचशा जणांच्या तक्रारी आल्या। त्याबद्दल मी आज प्रांत साहेबांची भेट घेतली। प्रांत ऑफिस असेल, आमचे लोकप्रतिनिधी असतील, त्याच्यानंतर प्रशासकीय सगळे अधिकारी असतील, या सगळ्यांची एक मीटिंग लावावी जेणेकरून लोकप्रतिनिधींकडून काय सूचना येतील आणि जोपर्यंत भडगाव पूल चालू होत नाही तोपर्यंत सर्वसामान्य लोकांना काय आपल्याला म्हणजे अडचणीतनं त्यांना मदत करता येईल त्यासाठी प्रांत साहेबांना मी विनंती केली की आमचे लोकप्रतिनिधी, संबंधित कामाचा ठेकेदार, पाटबंधारे विभाग असेल, PWD असेल, पोलीस स्टेशन असेल आणि आमचे लोकप्रतिनिधी यांची एक मीटिंग लावावी तात्काळ। आज सोमवार आहे, मी विनंती केली प्रांत साहेबांनी की उद्याच्या उद्या एक मीटिंग लावावी, पण त्यांचा उद्या कोवाडचा मला वाटतं पूर परिस्थितीचा दौरा आहे। त्यानंतर मी विनंती केली एक तर दुपारनंतर लावा किंवा परवा बुधवारपर्यंत लावा, पण तात्काळ मीटिंग लावा, याच्यावर मार्ग काढा, कारण लोकांच्या बऱ्याचशा अडचणी येत आहे। काल पण मी PWDच्या अधिकाऱ्यांना घेऊन जरईच्या रस्त्याची पाहणी केली। साईड पट्टी नसल्यामुळे साईडला काळवाट आहे, साईड पट्टी नसल्यामुळं अवजड वाहनं तिथं जात आहेत आणि कुठलाही अपघात होऊ शकतोय। मग त्या पद्धतीने आज PWDनं साईड पट्टीवर मुर्मीकरणचं काम तात्काळ चालू केलेलं आहे। पण तेवढ्यावर न थांबता जर काय महिनाभर भडगाव पूल चालू झाला नाही तर जरई असेल किंवा इंचनाचा जो पर्यायी मार्ग असेल तिथं बऱ्याचशा रस्त्याची दुरावस्था होणार आहे। त्याच्यामुळे काहीतरी ठोस नियोजन करून या महिनाभरासाठी प्रशासनानं व्यवस्थित नियोजन लावावं। या सर्व गोष्टीला जबाबदार कोण वाटते तुम्हाला? या सर्व गोष्टीला जबाबदार तो ठेकेदार असेल किंवा बांधकाम विभागाचे अधिकारी असतील, कारण कालावधी यांना माहिती आहे भडगावच्या पुलावर दरवर्षी काय परिस्थिती असते। तो पूल ज्या वेळेला त्यांनी पर्यायी तयार केला, कोणी गडिंग्लज मधला असेल, आजऱ्यातला असेल, चंदगडचा असेल, कुठलाही नागरिक सांगू शकतो की पावसाळ्यात हा पूल राहणार का नाही हे लक्षात येते। त्यामुळे त्यांनी त्या पद्धतीनं प्रोव्हिजन करायला पाहिजे होती आणि जर काय त्या तुम्हाला येत नसेल तर पूल लवकरात लवकर, कारण आता जो स्लॅब पडलेला आहे त्या स्लॅबचं क्युरिंग व्हायला 20 ते 25 दिवस, एक महिनाभर तरी त्याला कालावधी पाहिजे, कारण त्याच्यावरनं अवजड वाहतूक होणार आहे। त्यामुळे त्या प्रोव्हिजनने त्यांनी तो स्लॅब टाकायला पाहिजे होता, जेणेकरून मे मध्ये स्लॅब टाकून जूनच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात त्याचं क्युरिंग होऊन तो पूल चालू व्हायला पाहिजे होता। हे त्या ठेकेदाराने पूर्णपणे दुर्लक्ष केलंय आणि त्याच्यामुळे चंदगडचं असेल, आजऱ्यातले असेल, गडिंग्लजचे असेल, सर्वसामान्य नागरिकांना एवढा त्रास होतोय। भडगावच्या मुलांना गडिंग्लजला शाळेला कॉलेजला यायचं असेल तर आता त्यांना जरई मार्गे यायला लागते आणि जरईमध्ये ट्रॅफिक जाम झालं, 2-2 तास तिथं अडकली की त्या मुलांची पूर्ण शाळा दिवसभर वाया जातोय। आता 2-3 वर्ष लोकप्रतिनिधी नसल्यामुळं या अधिकाऱ्यांचं कसंही काम चाललेलं। तुम्हाला परवाचं उदाहरण देतो, निलजी बंधाऱ्याजवळ रिटेनिंग वॉलचं काम चालू आहे। ते काम माजी आमदार राजेश पाटील साहेबांच्या काळात मंजूर झालेलं आहे। 15 दिवसापूर्वी त्या ठेकेदारांनी काम चालू केलं। मी स्वतः त्या जागेवर जाऊन पाटबंधाऱ्याच्या अधिकाऱ्यांना घेऊन तिथं व्हिजिट केली। मी सांगत होतो नदीचं पाणी वाढलं की हे काम तुमचं अर्धवट राहणार आणि ह्या पुलाला ह्याचा धोका निर्माण होणार आणि आता तेच झालं। ते रिटेनिंग वॉलचं काम सगळं अर्धवट राहिलेलं आहे आणि आता निलजी पूल पाण्याखाली गेलेला आहे। त्यामुळे निलजी पुलाला तुम्ही पाणी उतरले की जाऊन बघून या, एका बाजूची रिटेनिंग वॉल अर्धवट आहे
त्या पुलाला धोका निर्माण झालाय का नाही मी हे सांगितलेलं, तरी पण हे तिथं काम ते अर्धवट राहिलेलं आहे.